क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे असतात जे फक्त रन्स, विकेट्स किंवा ट्रॉफीजसाठी ओळखले जात नाही. ते एका काळासाठी ओळखले जातात. ते येतात आणि खेळ बदलून टाकतात. IPL सारख्या स्पर्धेत जिथे दरवर्षी नवीन स्टार्स तयार होतात आणि काही हरवतात, तिथे 5दा नाही तर 13 वर्ष एकाच फ्रँचायझीसाठी खेळणं आणि त्या फ्रँचायझीचा चेहरा बनणं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणूनच जेव्हा मुंबई इंडियन्सचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक चॅप्टर कायम बोल्ड मध्ये लिहिला जाईल. कायरन पोलार्ड ही गोष्ट आहे एका कॅरिबियन मुलाची, ज्याच्याकडे सुरुवातीला स्पॉटलाइट नव्हतं, हाईप नव्हती, पण होती एक गोष्ट, रॉ पॉवर. ट्रिनिडॅड अँड टोबॅगो मधून आलेला हा खेळाडू ट्रेडिशनल टेक्निक पेक्षा इन्स्टिंक्टवर जास्त विश्वास ठेवणारा आणि म्हणूनच T20 क्रिकेटसाठी परफेक्टली बनलेला. 2009च्या चॅम्पियन्स लीग T20 मध्ये जेव्हा जगभरातील फ्रँचायझीज एकमेकांविरुद्ध भिडत होत्या, तेव्हा एक उंच ताकदवान प्लेअर अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. त्याच्या बॅट मधून येणारे शॉट्स हे फक्त बाउंड्रीज नव्हते, ते स्टेटमेंट्स होते. बॉलर्स कितीही एक्सपिरियन्स्ड असले तरी पोलार्डच्या समोर ते हेल्पलेस वाटत होते. त्या टुर्नामेंटमध्ये त्याने फक्त रन्स केले नाहीत, त्याने स्वतःची ओळख तयार केली. आणि मग सुरू झाली IPL ऑक्शनची फाईट. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, सगळ्यांना पोलार्ड हवा होता. कारण टीम्सना एक गोष्ट क्लिअर झाली होती, हा प्लेअर मॅच फिनिश करू शकतो. पण शेवटी मुंबई इंडियन्सने स्मार्ट मूव्ह करत 2010 मध्ये त्याला साईन केलं. त्यावेळी बेस प्राइस फक्त $2 लाख, पण त्या डिसिजनची व्हॅल्यू पुढे जाऊन कितीतरी पटीने वाढणार होती. कारण MIने फक्त एक प्लेअर घेतला नव्हता, त्यांनी एक फ्युचर मॅच विनर घेतला होता. सुरुवातीचे काही सीझन्स पोलार्डसाठी लर्निंग फेज होते. तो लगेच सुपरस्टार झाला नाही, पण त्याने स्वतःला अडॅप्ट केलं. इंडियन कंडिशन्स, डिफरंट बॉलर्स, प्रेशर सिच्युएशन्स सगळं शिकत गेला आणि हळूहळू तो MIच्या मिडल ऑर्डरचा बॅकबोन बनला. त्याचा रोल सिंपल पण टफेस्ट होता, मॅच फिनिश करायचा. जेव्हा टॉप ऑर्डर फेल होत असेल तेव्हा पोलार्ड यायचा आणि सिच्युएशन कंट्रोल करायचा. जेव्हा रन रेट वाढवायचा असेल तेव्हा तो गिअर बदलायचा आणि जेव्हा मॅच हातातून निसटत असेल तेव्हा तो मिरॅकल घडवायचा. पोलार्डची एक बिगेस्ट स्ट्रेंथ म्हणजे त्याचा माइंडसेट. तो कधीही पॅनिक होत नसायचा. स्कोरबोर्ड काहीही असो, ओव्हर्स कितीही कमी असो, तो शांत राहायचा. आणि हाच कामनेस त्याला बाकी प्लेयर्स पासून वेगळं बनवत होता. त्याची बॅटिंग स्टाईल टेक्स्टबुक नव्हती, पण इफेक्टिव्ह होती. मिनिमल फुटवर्क, स्ट्रॉंग बेस आणि इमेन्स पॉवर. तो एफर्टलेसली सिक्स मारायचा. बॉलर्ससाठी तो एक पझल होता. लेंथ टाकली तरी मारतो, शॉट टाकली तरी मारतो, यॉर्कर सुद्धा बाउंड्री पार जातो. 2013चा IPL फायनल हा त्याच्या करिअर मधला सर्वात आयकॉनिक मोमेंट ठरला. मुंबई इंडियन्स स्ट्रगल करत होती, विकेट्स पडत होत्या, रन्स येत नव्हते आणि चेन्नई सुपर किंग्स मॅच कंट्रोल करत होती. त्यावेळी क्रीजवर आला पोलार्ड. सुरुवातीला सिच्युएशन समजून घेतली त्याने, सिंगल्स घेतले, स्ट्राईक रोटेट केली आणि मग अचानक गिअर चेंज केला. काही ओव्हर्स मध्येच त्याने मॅचचा मोमेंटम कम्प्लिटली बदलून टाकला. 32 बॉल्स मध्ये 60 रन्स. पण हे फक्त नंबर्स नाहीत, त्या इनिंग्स मध्ये प्रेशर हँडलिंग, गेम अवेअरनेस आणि प्युअर पॉवर सगळं होतं. या एका इनिंगने MIला ट्रॉफी मिळवून दिली आणि पोलार्डला बिग मॅच प्लेअरची ओळख दिली. पुढील काही वर्षांमध्ये पोलार्ड MIसाठी एक इंडिस्पेन्सिबल प्लेअर बनला. 2015 मध्ये त्यांनी क्रुशियल नॉक्स खेळले. 2017 मध्ये फिनिशिंग रूल्स परफेक्ट केले. 2019 आणि 20 मध्ये टीमला क्लच सिच्युएशन्स मधून बाहेर काढलं. तो नेहमी हेडलाईन्स मध्ये नसला तरी जेव्हा मॅच टफ व्हायची तेव्हा कॅमेरा आपोआप त्याच्यावर यायचा. कारण सगळ्यांना माहिती होतं, जर पोलार्ड क्रेजवर आहे तर मॅच अजून जिवंत आहे. त्याची फिल्डिंग सुद्धा गेम चेंजिंग होती. बाउंड्री लाईनवरचे त्याचे कॅचेस, रिफ्लेक्स स्टॉप्स आणि एथलेटिक डाइव्स यामुळे अनेक मॅचेस MIच्या बाजूने वळल्या. तो फक्त रन्स वाचवत नव्हता, तो मोमेंटम बदलत होता. त्याशिवाय मीडियम पेस बॉलिंग करून तो क्रुशियल ओव्हर्समध्ये ब्रेक थ्रूज घ्यायचा. अनेक वेळा रोहित शर्माने प्रेशर सिच्युएशन्स मध्ये बॉल पोलार्डकडे दिला आणि त्याने तो ट्रस्ट जस्टिफाय केला. आता पोलार्डचं करिअर कॉन्ट्रोवर्सी शिवाय पूर्ण होत नाही. त्याचा अग्रेसिव्ह नेचर आणि फिअरलेस ॲटिट्यूड कधी कधी मैदानावर दिसून यायचा.
ओपोनंट सोबत क्लॅशेस, हिटेड आर्ग्युमेंट्स हे सगळं त्याच्या पर्सनॅलिटीचा भाग होतं. पण यामुळेच तो एंटरटेनिंग बनत होता. तो क्राऊडला एंगेज करायचा, एनर्जी मेंटेन ठेवायचा आणि गेममध्ये इंटेन्सिटी आणायचा. वर्षानुवर्षे पोलार्ड मुंबई इंडियन्ससाठी फक्त प्लेयर राहिला नाही, तो लीडर बनला. रोहित शर्मा सोबत त्याची केमिस्ट्री स्ट्रॉंग होती. ड्रेसिंग रूम मध्ये तो सिनियर फिगर होता. यंग प्लेयर्स त्याच्याकडे बघून शिकत होते. कसं प्रेशर हँडल करायचं, कसं कॉन्फिडंट राहायचं आणि कसं बिग मोमेंट्स मध्ये डिलिव्हर करायचं. 2020 पर्यंत पोलार्ड पीकवर होता. पण त्यानंतर क्रिकेट इव्हॉल्व्ह होत गेलं, रोल्स बदलत गेले. 2021 आणि 22 मध्ये त्याचा परफॉर्मन्स थोडा इनकन्सिस्टंट झाला, पण त्याचा एक्सपिरियन्स अजूनही व्हॅल्युएबल होता. 2022 मध्ये एमआयने त्याला रिटेन केलं, कारण त्याचा प्रेझेन्सच टीमसाठी महत्वाचा होता. पण 2023च्या IPL आधी एक रियालिटी समोर आली. टीमला रिबिल्ड करायचं होतं, यंग प्लेयर्स आणायचे होते, फ्युचर प्लॅन करायचं होतं. त्यामुळे मॅनेजमेंटने एक टफ डिसिजन घेतला, पोलार्डला रिलीज करण्याचा. हा डिसिजन क्रिकेटिंग लॉजिकने बरोबर होता, पण इमोशनली खूप हेवी होता. पोलार्डसाठी सुद्धा हा मोमेंट सोप्पा नव्हता. 13 वर्ष एकाच जर्सीमध्ये खेळल्यानंतर दुसऱ्या टीमसाठी खेळणं त्याला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे त्याने IPL मधून रिटायरमेंट अनाऊन्स केली. हा एक इमोशनल गुड बाय होता, फॅन्ससाठी, टीमसाठी आणि IPL साठी. पण त्याची स्टोरी इथे संपली नाही, ती इथूनच इव्हॉल्व्ह झाली. रिटायरमेंट नंतर लगेचच मुंबई इंडियन्सने त्याला बॅटिंग कोच म्हणून टीम मध्ये रिटेन केलं. 2023 पासून तो ऑफिशियल बॅटिंग कोच बनला. आता तो मैदानावर खेळत नव्हता, पण ड्रेसिंग रूम मध्ये बसून मॅचेस जिंकवत होता. त्याची भूमिका बदलली होती, पण इम्पॅक्ट तसाच होता. तो यंग प्लेयर्स सोबत काम करू लागला. तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहाल वढेरा अशा प्लेयर्स मध्ये फिनिशिंग स्किल्स डेव्हलप करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. तो त्यांना फक्त शॉट्स नाही तर माइंडसेट शिकवतो. प्रेशर कसं हँडल करायचं, लास्ट ओव्हर्समध्ये डिसिजन्स कसे घ्यायचे, बॉलर्सला कसं रीड करायचं, हे सगळं तो त्यांना शिकवतो. त्याचा इन्फ्लुएन्स फक्त IPL पर्यंत मर्यादित राहिला नाही. MIच्या ग्लोबल फ्रँचायझीज, MI इमिरेट्स, MI न्यूयॉर्क यांच्यासोबतही तो जोडला गेला आणि त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स ग्लोबल लेवलवर वापरला जाऊ लागला. तो एक मेंटर बनला, जो डिफरंट कंडिशन्समध्ये प्लेयर्सला तयार करत होता. आज IPL 2026 मध्ये पोलार्ड अजूनही मुंबई इंडियन्सचा पार्ट आहे. डगआउटमध्ये बसलेला, काम चेहऱ्याने मॅचेस ऑब्झर्व करणारा आणि योग्य वेळी प्लेयर्सला गाईड करणारा पोलार्ड ही इमेज आता कॉमन झाली आहे. जरी तो प्लेइंग 11 मध्ये नसला तरी त्याचा इन्फ्लुएन्स अजूनही प्रत्येक मॅच मध्ये दिसतो. MIच्या फिनिशिंग स्टाईलमध्ये, टीम कल्चरमध्ये, कॉन्फिडन्समध्ये पोलार्ड अजूनही दिसून येतो. ही जर्नी फक्त एका प्लेयरची नाही, ही इव्हॉल्युशनची स्टोरी आहे. एक यंग पॉवर हिटर जो मॅच विनर बनतो आणि नंतर मेंटर बनून पुढच्या जनरेशनला तयार करतो. हे ट्रान्झिशन खूप कमी प्लेयर्स इतक्या स्मूथली करू शकतात. काही प्लेयर्स येतात, रेकॉर्ड्स बनवतात आणि निघून जातात. पण काही प्लेयर्स असा ठसा उमटवतात की ते फ्रँचायझीचा भाग बनून जातात. पोलार्ड हा तसाच प्लेयर आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी फक्त मॅचेस जिंकल्या नाही, तर एक विनिंग कल्चर तयार करण्यात मदत केली. त्याने फॅन्सला बिलीफ दिलं की मॅच संपेपर्यंत काहीही होऊ शकतं. आजही जेव्हा मुंबई इंडियन्स प्रेशरमध्ये असते तेव्हा डगआउटमध्ये बसलेला पोलार्ड दिसतो आणि फॅन्सच्या मनात एकच थॉट येतो, गेम अजून संपलेला नाही. आणि म्हणूनच IPLच्या इतिहासात जेव्हा महान प्लेयर्सची चर्चा होईल तेव्हा कायरन पोलार्डचं नाव फक्त स्टॅट्ससाठी नाही तर इम्पॅक्टसाठी घेतलं जाईल. कारण तो फक्त एक प्लेयर नव्हता, तो एक कॉन्फिडन्स होता, तो एक ॲटिट्यूड होता, तो एक माइंडसेट होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एक एरा होता जो कधीच संपणार नाही.